आता आपल्याला 4थी पासून 6वी पर्यंत हे समाज आता परिसर अभ्यासासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. नकाशा, नकाशात फक्त काय काय आपल्याला महत्वाचं आहे, नकाशाची अंगे कुठली आहेत आणि समोच्चता दर्शक रेषा, ह्या दोनच कन्सेप्ट नकाशा संबंधी महत्वाचे आहेत. मग नकाशाचे अंग किंवा नकाशा प्रमाण महत्वाचं आहे, शब्द प्रमाण काय असतं, अंक प्रमाण काय असतं, याच्यावर प्रश्न असतो. नकाशाची समोच्चता रेषा, ह्या 2 पॉइंटवरच आपल्याला प्रश्न आहे. थोडक्यात काय आहे, नकाशा काढताना नकाशात काय काय गोष्टी असतात हे म्हणजे आपल्याला नकाशात बघायचंय. त्रिमितीय वस्तू काय, द्विमितीय काय. मग बघूया, सर्व विषयाची सेशन आहेत सरजी, आपण सेशन हे टाकलेलं आहे वेळापत्रक. पहिलं तर बघूया त्रिमितीय काय असतं आणि द्विमितीय काय. मग हा कुठलाही गोल, पृथ्वी काय आहे आपला त्रिमितीय 3D असतो. म्हणजे काय, लांबी रुंदी उंची ज्या गोष्टीला असते ते त्रिमितीय असतं, आणि ज्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे ते द्विमितीय. मग बघा, नकाशे द्विमितीय 2D मध्ये असे असतात, नकाशाच्या साह्यानं मर्यादित प्रदेशाचा अभ्यास करता येतो, आणि त्रिमितीय याच्यानं आपण संपूर्ण जगाचा सुद्धा अभ्यास करू शकतो. हे पेपर 1 साठी महत्वाचे, तसं पेपर 2 साठी सुद्धा, कारण हे 4थी ते 6वी मध्ये प्रत्येक वेळी थोडा थोडा एक एक पॉईंट एक्सटेंड करत गेलेले आहेत बघा 4थी ते 7वी मध्ये. मग पहिले तर द्विमितीय आणि त्रिमितीय म्हणजे काय चित्र, तर द्विमितीय फक्त लांबी रुंदी असते, त्रिमितीय मध्ये लांबी रुंदी उंची. आता इथे जास्त खोल नाही, 2 पॉईंट आपल्याला इथे लक्षात घ्यायचे, नकाशा प्रमाण आणि समोच्चता दर्शक रेषा, त्या 2 पॉईंटच्या पलीकडे प्रश्न नाही, कारण स्टेट बोर्ड मध्ये ते 2च पॉईंट आहेत. मग बघा इथं निष्पत्ती काय होईल, मग लांबी आणि रुंदीचं फक्त आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं, म्हणजे द्विमितीय चित्राचं फक्त क्षेत्रफळ, उदाहरण कागद असेल, आडवा फळा, आपला टेबल, जमीन, या सगळ्यांचा नकाशा. इथं तिन्ही गोष्टी मिळल्या तर घनफळ काढता येतं. मग आपण डस्टर बघतो, उदाहरण डबा, आपला ग्लास किंवा पेल्या, तांब्या, डोंगर, चंद्र, पृथ्वी यांचं त्रिमितीय आपण काढू शकतो किंवा घनफळ सुद्धा काढू शकतो. मग आता नकाशात सुरुवातीला काय असतात घटक, याच्यावर काही प्रश्न आलेला नाही आतापर्यंत. मग पहिलं तर नकाशात वरती काय असतं, टॉपला शीर्षक असतं, दिलेला नकाशा कोणत्या भागाचा आहे किंवा कोणत्या परिसराचा आहे यासाठी काय असतं, शीर्षक, ज्याला आपण हेडिंग म्हणतो. हेडिंगच्याच खाली सब हेडिंग म्हणजे उपशीर्षक असतं. नकाशात एक्झॅक्ट कुठला भौगोलिक भाग दाखवलाय त्यासाठी हे उपशीर्षक असतं, हायलाइट करून लिहिलेलं असतं, एकतर ह्या हेडिंगच्या बाजूला असेल किंवा एकतर खाली असेल. तिसरा भाग आहे दिशादर्शक बाण, आणि मग हा इथं बघा एक पहिला महत्वाचा पॉईंट ठरतो आपला, की नकाशामध्ये दिशादर्शक बाण कोणत्या साईडला दाखवतात, तर नकाशाच्या उत्तरेला, वरती. आणि ह्या दिशादर्शक बाणाच्या वरती इथं इंग्रजीत यन लिहिलंय, पण मराठीत आपण बघतो म्हणून उत्तर, या उत्तर दिशेचा उ लिहिलेला असतो. मग दिशादर्शक बाण कुठं असतो, उत्तरेला, वरती. एवढंच आपल्याला इथं महत्वाचं आहे. नकाशात बाणाच्या वर त्या उत्तर दिशा असते आणि उ या अक्षराने दर्शवलेली असते, हा बाण उत्तरेला असतो. आता आता आपला महत्वाचा पॉईंट चालू होतो नकाशा प्रमाण. नकाशा प्रमाण म्हणजे काय, तर नकाशावरलं 2 ठिकाणामधील अंतर, सूची बरोबर, नकाशामधील 2 ठिकाणावरील अंतर आणि त्याच 2 ठिकाणावरील जमिनीवरील अंतर यांचं जे गुणोत्तर दिलं जातं त्याला आपण नकाशा प्रमाण म्हणतो, आणि हे 3 प्रकारे देतात. मग ते प्रकारच आपल्यासाठी महत्वाचे. मग इथं बघा, संपूर्ण पृथ्वी किंवा तिचा भाग कागदावर दाखवणं कशामुळे शक्य झाले, तर आपल्या नकाशामुळेच. नकाशातली माहिती सिंपल खुणा, दिशा, रंग या वेगवेगळ्याच्या साह्याने आपण नोंदवत असतो. मग नकाशा प्रमाण काय, तर नकाशावरील 2 ठिकाणावरील अंतर, त्याचं गुणोत्तर असतं जमिनीवरील 2 ठिकाणचं अंतर, की नकाशात 1 सेंटीमीटर असेल तर ते जमिनीत किती किलोमीटर आहे किंवा मीटर आहे हे इथं दर्शवलेलं असतं, त्याला आपण नकाशा प्रमाण म्हणतो. मग हे नकाशा प्रमाणाचे प्रकार जे आहेत 2-3 सोपे, ते त्याच्यावर आपल्याला प्रश्न येतो. एकदा आलता शब्द प्रमाणावर, आणि शब्द प्रमाणावर एकदा प्रश्न, त्यानंतर 2-3-4 वेळा प्रश्न आलाय समोच्चता रेषा म्हणजे काय. मग या 3 पद्धती आहेत, एकदम सिंपल आहे समजायला. शब्द प्रमाण, अंक प्रमाण आणि रेषा प्रमाण. मग
सिंपल भाषेत म्हटलं तर शब्द प्रमाण म्हणजे काय, नकाशावर लिहिलं असेल 1 सेंटीमीटर साठी 1 किलोमीटर, 10 किलोमीटर जे काय असेल ते शब्दात लिहिलं असेल. अंक प्रमाण म्हटलं की असं अंकातच, फक्त अंकाचाच वापर करून 1 सेंटीमीटर म्हणजे 5000 मीटर असेल किंवा 50,000 मीटर असेल, जे काही असेल ते अंकात लिहिलं असेल, याला अंक प्रमाण म्हणतो. आणि रेषा प्रमाण म्हणजे एक पट्टी काढली असेल, त्या पट्टीवर ठराविक अंतरांच्या रेषा असतील, ज्या नकाशावर आपण कर्कटकाच्या साहाय्याने मोजू पण शकतो. अंतराचं नेमकं किती प्रमाण आहे त्याला आपण पट्टी प्रमाण, त्यालाच रेषा प्रमाण म्हणतात, स्केल आखली जाते. यातले हे दोन महत्वाचे आहेत, शब्द प्रमाण आणि अंक प्रमाण. इथं आतापर्यंत फक्त एकदा शब्द प्रमाणावर प्रश्न आलेला आहे. अंक प्रमाण पण सोपंच आहे, फक्त अंकांचा वापर. मग बघा पुढे तेच दिलेलं आहे, हे शब्द प्रमाण आपलं आणि अंक प्रमाण. मग आता शब्द प्रमाणाला काय केलंय, फक्त असं फक्त लिहिलेलं असेल 1 सेंटीमीटरला 10 किमी, 10 किलोमीटर म्हणजे शब्दाचा वापर होतो. अंक प्रमाणाला फक्त केवळ अंकच वापरले जातील. मग 1 सेंटीमीटर नसेल तर ते 10 लाख सेंटीमीटर आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवर हे इथलं दिले 10 किलोमीटरचं. मग इथं बघा आपण काय करू शकतो, आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1 लाख सेंटीमीटर. मग हे दोन्ही उदाहरणं सेमच आहे. आपल्याला फक्त इथं समजायचं काय, शब्द प्रमाण म्हणजे शब्द वापरले जातात, अंक प्रमाण म्हणजे केवळ अंक. इथं अंक आहेत 1 सेंटीमीटरला 10 किमी, पण इथं शब्द अजिबात नाही, एवढंच आहे. आणि याच्यावरच प्रश्न आलता, शब्द प्रमाण म्हणजे काय. रेषा प्रमाण अशी एखादी नकाशावर स्केल दाखवली जाईल आणि त्या स्केलवर ठराविक आपल्या अंतराचे विभाजन केलं जाईल की 10 किलोमीटर 20 किलोमीटर हे नकाशाचं, आणि त्याच्यावरून आपण अंतर ठरवायचं. ते अंतर आपण कर्कटकाच्या साह्यानं मोजू पण शकतो आणि त्याला फक्त आपण काय म्हणतोय, रेषा प्रमाण. जी स्केल दाखवली जाते नकाशावर ती, आणि त्याच्यात अंतर दाखवली जातात. मग इथं आपला पहिला महत्वाचा पॉईंट कवर होतो, तो शब्द प्रमाण आणि अंक प्रमाण. बघा शब्द प्रमाण आणि महत्वाचे हे दोनच आहेत, शब्द प्रमाण अंक प्रमाण, कारण त्याच्यावरच प्रश्न विचारू शकतात. सोपं आहे. शब्द प्रमाण म्हणजे हे उदाहरण लक्षात ठेवायचं. थोडक्यात शब्दात तिथं नकाशात सांगितले की बाबा 1 सेंटीमीटरला 10 किलोमीटर अंतर आहे. अंक प्रमाणात शब्द अजिबातच येणार नाही, अंकात सांगणार. हे एक कशाचं आहे, नकाशावलं. मग 1 सेंटीमीटर नकाशात असेल तर इथे दिले 10 लाख सेंटीमीटर प्रत्यक्ष जमिनीवरचं. म्हणजे अंक प्रमाणात फक्त अंक वापरतात, शब्द प्रमाणात शब्द. त्याचा एक प्रश्न आहे, तिथे समजूनच जाईल. आता आपल्याला उंचीचं समोच्चता रेषा हे महत्वाचं आहे. आता आपण, तुम्हाला आठवत असेल, आपण समताप रेषा, समबार रेषा असं काहीतरी बघितलं होतं समुद्राचं बघताना, तापमान वगैरे पाहताना. मग तोच एक्झॅक्ट अर्थ आहे समोच्च रेषाचा. मग समताप रेषा आपलं काय होतं, समान तापमानाचे बिंदू जोडणाऱ्या रेषा. समबार रेषा काय होत्या, समान वायुदाब असणाऱ्या बिंदू जोडणाऱ्या रेषा. मग समोच्च रेषा उच्च, मग समान उंचीची ठिकाणं जी आहे ती नकाशात जोडणाऱ्या रेषा. मग उंचीची कुठली, डोंगराची, पर्वतावरची वगैरे. मग इथं हाच तो फक्त अर्थ आहे समोच्च रेषांचा. काय तर समान उंचीची ठिकाणं जोडणाऱ्या रेषा नकाशावरच्या, त्याला आपण समोच्चता रेषा म्हणतो किंवा समोच्च रेषा म्हणतो. मग इथं अर्थ दिलाय, नकाशात समान उंचीची ठिकाण जोडणारी रेषा म्हणजे समोच्च रेषा. ही एकमेकाला कधीही शक्यतो काय होत नाही, छेदत नाही, समांतर असते. जर आपण समताप रेषेत ज्याप्रमाणे पाहिलं त्याचप्रमाणे जर रेषा एकदम जवळ जवळ असतील ह्या, तर आपण काय समजायचो, तापमानातला फरक जास्त आहे. मग इथं जर रेषा जवळ असतील तर काय म्हणू, उतारातला जमिनीचा फरक जास्त आहे. रेषा लांब लांब असतील ह्या, तर उतार तिथला जो भाग आहे तो तुलनेने सपाट आहे किंवा तुलनेने कमी उताराचा फरक पडणार आहे. मग अशा ह्या समोच्चता रेषा, आता ही एक समोच्चता रेषा, ही एक आहे, वरती एक आहे, यांच्या दरम्यानचे भाग आहेत ना ते वेगवेगळ्या कलर. सगळ्यात खालचा भाग पृथ्वीजवळचा 500 मीटरचा हिरव्या रंगानं, उंच डोंगर असेल तर तपकिरी रंगानं, त्याच्यावर आपण बर्फाच्छादित भागाकडे गेलो तर पांढरा रंग, पाण्यात आलो तर निळा रंग, अशा त्याच्या मधले भाग वेगवेगळ्या रंगानं दाखवतात. मग आपल्याला इथे महत्वाची कन्सेप्ट एवढेच माहित पाहिजे की समोच्चता रेषा म्हणजे समान उंचीची ठिकाणं जोडणारी रेषा. रेषा जवळ असतील, उतार तीव्र असेल, रेषा लांब असेल, उतार मंद असेल, त्याच्या दरम्यान वेगवेगळे कलरने ते उंचीनुसार दाखवले जातात.
मग हे आपल्याला हा एक याच्यावर 3-4 वेळा जवळपास 4 वेळा एकाच ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. मग हा पॉइंट तेवढा महत्वाचा आहे. 7वीच्या भूगोलमध्ये आहे हे, बरोबर. मग पुढे जाऊया. हा एक फक्त माहितीसाठी दिलंय, याचा काही परीक्षेशी संबंध नाही. आपल्या पुस्तकात होतं, तुम्हाला हे माहित आहे का त्या बॉक्समध्ये. जर आपल्याला पृथ्वी गोलाचा नकाशा तयार करायचा आहे त्रिमितीय, तर त्यात काय पहिल्यांदा तारेचा का त्यासाठी आपल्याला काय लागतं, अक्षवृत्त रेखावृत्त. मग ती तारेची अक्षवृत्त रेखावृत्त गोल बनवला जातो असं तिथं सांगितलेलं, आणि त्याच्यामध्ये लाईट किंवा दिवा लावला जातो, त्याची सावली एका पडद्यावर घेऊन त्यानुसार पुन्हा नकाशा करतात. मग हे फक्त एक तिथं होतं म्हणून घेतलेलं आहे की प्रत्यक्ष पृथ्वीगोल असा तारेचा तयार केला जातो, अक्षवृत्त रेखावृत्त. त्याच्यात दिवा लावून त्याचं आहे अशी सावली कागदावर घेतली जाते किंवा पडद्यावर घेतली जाते, आणि त्याच्या प्रक्षेपणाच्या आधारे हा नकाशा तयार केला जातो. कारण पृथ्वीचा नकाशा तयार करण्यासाठी वृत्तजाळी आवश्यक असते. नकाशातील उंची, बरोबर सर. हे महत्वाचे शब्द, ते समोच्चता रेषेचे नकाशात. मग आता याचे प्रश्न बघा कसे आहेत. डॅश डॅश या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात. शब्द वापरले जातात. इथे कीवर्ड आपल्याला काय कळला, परिमाणदर्शक शब्द. शब्द कशात वापरतात, ह्या एवढा सिंपल प्रश्न आलता, तर ते शब्द प्रमाणात. हे साधे प्रमाण काय हेच नव्हतं, अंक प्रमाण, रेषा प्रमाण, शब्द प्रमाण. अंकाचा अंक कळते, रेषाचं रेषा कळते, शब्दाचं शब्द कळते, एवढं कळलं तरी तो उत्तर आहे. पर्याय 3. आता हा थोडा आपला विचार करण्याला लावणारा, रेषा आलेख व स्तंभालेख हे काय आहे, द्विमितीय की त्रिमितीय, एवढाच आपल्याला अभ्यासातला आहे. मग रेषा आलेख स्तंभालेखला काय असतं, फक्त लांबी आणि रुंदी. मग या द्विमितीय आकृती आहेत. आता हा समोच्चता रेषेचा दोनदाच प्रश्न इथं घेतलेला आहे, कारण त्यात एकाच वाक्यात फरक होता, बाकी सगळे सेमच आहेत. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही. जेवढं आपण चर्चा केली ते सगळं होतं, आणि तेवढीच वैशिष्ट्य आहेत. समोच्चता दर्शक रेषा समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. या रेषांमुळे आपल्याला भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात, आणि समोच्चता रेषा दरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार किंवा उंचीनुसार ठरतो. आता इथं समोच्चताचा अर्थ जरी माहित असलं, उच्चता म्हणजे उंची, तरी इथं आपण लांबी रुंदीवरून हे स्टेटमेंट चूक ठरवू शकतो. पर्याय 3. आणि सेम तोच प्रश्न, फक्त पर्याय एका पर्यायात बदल केलाय. इथं फक्त समोच्चता रेषांमधील अंतर कमी असल्यास दिल तर उतार तीव्र असतो, इथं अंतर जास्त असल्यास उतार मंद असतो, एवढंच एक स्टेटमेंट बदललंय. आणि आहे हे पण उत्तर पण तेच आहे, पर्याय पण तोच आहे, फक्त एक स्टेटमेंट तिथं बदललं. तर इथं पण सुद्धा पर्याय 3. मग सगळं बरोबर आहे. इथं पण रेषा लांब असतील तर उतार मंदच असेल. हा, आता हा प्रश्न आहे जो प्रश्नाचा डिस्कस करायचा होता. जरी माहित नसलं तरी हा उत्तर आपण देऊ शकतो. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ. बघा, विक्रम साराभाई भारतीय, जगदीशचंद्र बोस भारतीय, डॉक्टर माशेलकर भारतीय. मग सुरुवात कुठून झाली, मग हे पर्याय 3 टॉलेमी हे सर्वप्रथम नकाशा तयार करणारे गृहस्थ आहेत. हा एकदम 2014चा प्रश्न आहे, पेपर 2चा.